श्री नवनाथ कथासार अध्याय 11. गोरक्षांची तपश्चर्या, मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्यात गमन आणि जालंधरांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रमी येताच मच्छिंद्रांनी गोरक्षांसह तेथील शिवालयात प्रवेश केला आणि भगवान शंकरांना वंदन करून त्यांची मनोभावी स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेले शिवजी त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्रांना क्षेमालिंगन दिले. गोरक्षांनाही जवळ घेतले आणि म्हणाले, नाथजी, तुम्ही गोरक्षांना योगदीक्षा दिलीत, यांच्याकडून सर्व विद्यांचा अभ्यासही करून घेतलात, पण तपश्चर्येशिवाय त्या विद्यांना विशेष धार येणार नाही. म्हणून यांनी तप केलेच पाहिजे. तुम्ही यांना येथेच तपश्चर्येस बसवा, म्हणजे यांच्या सर्व कलागुणांचे सार्थक होईल. यांची चिंता करू नका. यांना तीव्र तपाची पीडा होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवीन. ते ऐकून मच्छिंद्रांना मोठे समाधान वाटले. त्यांनी गोरक्षांना प्रभूंच्या स्वाधीन केले आणि एका शुभमुहूर्तावर त्यांना तपश्चर्येस बसवून पुढील तीर्थयात्रेस निघाले. मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन. त्यानंतरच्या काळात गया, प्रयाग, काशी अशा अनेक तीर्थांना भेटी देत मच्छिंद्र सेतुबंद रामेश्वरास गेले. तेथे मारुतींची भेट घेऊन त्यांना आदराने वंदन केले. त्यांना पाहून मारुतींनाही अत्यानंद झाला. ते म्हणाले, नाथजी, गेली 24 वर्षे मी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तुम्ही मला पूर्वी मी श्रीराज्यात जाईन असे वचन दिले होते, आता पूर्ण करा. ते ऐकून नाथाने तत्काळ होकार दिला. त्यामुळे त्यांच्या मनातील रुखरुख संपली. रामेश्वरास 3 दिवस मुक्काम केल्यावर मारुती व मच्छिंद्र प्रवासास निघाले. गौड बंगाल प्रांतावरून ते थेट श्रीराज्यातच गेले. श्रीराज्याची राणी मैनाकिनी सुंदर, पुण्यशील, वैभव संपन्न, कलाप्रवीण व कार्यकुशल होती. तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. मारुती आणि मच्छिंद्रांनी तिच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा आनंदाने ती राणी त्यांना स्वतः सामोरी गेली. त्यांची पूजा करून त्यांचं उत्तम आदरातिथ्य केले आणि मारुतींना वंदन करून म्हणाले, हे कपिश्रेष्ठा, आपल्या समवेत हे कोण अतिथी आले आहेत? ते म्हणाले, हे राणी, मी तुला पूर्वी मच्छिंद्रनाथ नावाचे योगी येथे येतील आणि ते तुझी पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण करतील असे वचन दिले होते. तेच हे. ते ऐकून तिला अत्यानंद झाला. त्यानंतर 3 दिवस तेथे राहून मारुती रामेश्वरास गेले. मच्छिंद्रनाथ तिथेच राहिले आणि मैनाकिनीच्या सहवासात सर्व प्रकारचे राज ऐश्वर्य भोगत कालक्रमणा करू लागले. त्यांच्या सहवासामुळेच ती गरोदर राहिली. यथावकाश तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव मेननाथ ठेवण्यात आले. त्याच्या रूपाने उपरिचर वसूच अंशावतार घेऊन आले होते. जालंधराची जन्मकथा. मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जाऊन 3 वर्षे झाली होती. त्याच वेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू. तेथे जनमेजयाचा 7वा वंशज बृहद्रवा नावाचा राजा राज्य करत होता. एकदा त्याच्या मनात सोमयाग करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे त्याने ब्राह्मणांना आमंत्रणे धाडून सोमयागास आरंभ केला. त्या अज्ञात अग्नीला वर्षभर आहुत्या देण्यात आल्या. 1 वर्षाने पूर्णाहुती होऊन यज्ञकार्य संपन्न झाले. पूर्वी शंकरांनी आपला 3य नेत्र उघडून मदनाचे दहन केले होते. तोच मदन अग्नीच्या उदरात वाढत होता. नवनारायणांपैकी अंतरिक्षांनी त्याचा संचार केला होता. बृहद्रवाच्या यज्ञप्रसंगी हाच तेजस्वी गर्भ अग्नीने कुंडात टाकून दिला. पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणाच्या हाती लागला. त्या राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगून त्याला त्यांच्याकडे सोपवले. अग्नीने दिलेला तो पुत्ररूपी प्रसाद पाहून त्यालाही अत्यानंद झाला. त्याने त्या बाळाला आपली पत्नी सुलोचना हिच्याकडे दिले व सर्व वृत्तांत सांगून म्हणाला, प्रिये, हे कोणीतरी अयोनिसंभव महात्मा आहेत. आपला पुत्र मिनकतेप्रमाणेच यांचा सांभाळ कर. ते ऐकून तिलाही अत्यानंद झाला. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. राजाने त्या बाळाचे थाटात बारसे करून त्याचे जालंधर नाव ठेवले. पुढे एका शुभमुहूर्तावर राजाने त्याचे उपनयनही केले. कालांतराने राजाच्या मनात जालंधराच्या विवाहाचे विचार येऊ लागले. त्याने आपल्या पुरोहिताला वधू शोधार्थ पाठवले. ही गोष्ट जालंधरांना कळताच ते सुलोचनेला म्हणाले, आई, बायको म्हणजे काय? ती कशी असते? ती म्हणाली,
कशी म्हणजे? माझ्यासारखी. मी आहे ना तशी. मग त्यांना हीच गोष्ट आपल्या समवयस्क पण थोड्या मोठ्या सवंगड्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रपंचातले सुख कसे असते, स्त्री-पुरुष कसे समागम करतात, ते हावभावासहित दाखवले आणि त्या अज्ञानाबद्दल त्यांची चेष्टाही केली. ते ऐकून त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांच्या मनात नाना प्रकारच्या विचारांचे काहूर माजले. आईसारखी आपली बायको आणि ही मुले सांगतात तसे करायचे म्हणजे किती किळसवाणा प्रकार. त्यामुळे काय करावे हेच त्यांना सुचेना. मनातून प्रपंचाचा विचार टाकून ते घोर अरण्यात निघून गेले. राजाने त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. एके दिवशी दराखोऱ्यातून हिंडून थकलेले जालंधर झोपलेले असताना अचानक वणवा पेटला. उग्र रूप धारण केलेला तो अग्नी वृक्षवेलींना भक्षण करत त्यांच्यापाशी आला आणि ते आपलेच बाळ आहे हे पाहून सौम्य झाला. यांना आपण राजवाड्यात सोडलेले असताना हे येथे कसे, या विचाराने तो चिंतामग्न झाला. त्याने त्यांना उठवून आणि त्यांची प्रेमाने चौकशी केली. तेव्हा त्यांनीच त्याला तुम्ही कोण म्हणून विचारले. तेव्हा तुमची आई आणि बाप दोन्ही मीच आहे. ते ऐकून त्यांना मोठे नवल वाटले. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी अग्नीने त्यांच्या जन्मकथाची सर्व कथा सांगितली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.